सुस्वागतम. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र परिचय केंद्र आणि दिल्लीतील महाराष्ट्र मंडळे तसेच इतर मराठी संस्था यांच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत. स्वागतम. रसिक हो, सहर्ष स्वागतम. महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या एका सुरेल पुरस्कार वितरणानिमित्त आपण इथे एकत्र जमलेले आहोत. एका अर्थानं हे गुरुपूजन आहे. कलाकार आईचा सुरेल प्रवास शब्द आणि सुरांच्या साथीनं आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. तसं पाहिलं तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 25 वर्षात आपल्या समाजात स्त्रीचा सांस्कृतिक विकास हा मंद गतीनं सुरू झालेला असताना संगीत आणि नाटक या दोन्ही क्षेत्रात जवळजवळ 65 वर्ष यशस्वी कारकीर्द आईनं केली आणि तीही संसार उत्तम सांभाळून. म्हणून तर कलेत करिअर करू इच्छिणाऱ्या स्त्रिया तिला आपला आदर्श मानतात. विधिलिखितच असं की तिचा जन्म नाटक कंपनीत झाला. 21 ऑगस्ट 1926 इंदोर मुक्कामी भाटेबुवांच्या नाट्यकला प्रवर्तक मंडळीमध्ये सूर्योदयाच्या सुमाराला नारायणराव जाधवांच्या या प्रमिलेनं जन्म घेतला. सौभद्र नाटकाचा 3रा अंक संपत आला होता. इकडं बाळानं ट्याहा केलं आणि तिकडं रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, येत उषकाल हा. रसिक हो, एक गमतीदार योगायोग. आईला जो हा सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र राहण्याचा लता मंगेशकर पुरस्कार मिळतोय ना, त्या लताबाईंचा जन्मही इंदूरचाच. 31 साली नारायणराव जाधवांनी बेळगावात स्थायिक व्हायचं ठरवून संगीत विद्यालय काढलं. शाळेबरोबरच प्रमिलेचं संगीताचं शिक्षण हे बेळगावात सुरू झालं. स्त्रीचं गाणं हे फक्त कोठीवर ऐकलं जाण्याच्या काळात घरंदाज स्त्रीला सन्मानानं बैठकीवर गाण्याचा राजमार्ग मिळवून दिला आदरणीय हिराबाई बडोदेकरांनी. स्वरांचं नोटेशन त्वरित करण्याची उज्जत देणगी असल्यामुळं प्रमिलेनं ग्रामोफोनवरील तबकडे ऐकून आपला गाण्याचा रियाज केलेला आहे. शिवाय मोगूबाई कुर्डीकर आणि मोहनराव पालेकर यांच्याकडेही काही काळ तिचं शिक्षण झालेलं आहे. त्या काळातली कोमल ऋषभ आसावरी.
तो काळ होता रंगभूमीवरच्या रंगांना हिऱ्या माणकांचं मोल देणाऱ्या बालगंधर्वांचा. नाथ हा माझा गंधर्व युगाच्या मोहिनीमुळे समाजाचा कल नाट्यसंगीताकडे पूर्णपणे झुकलेला होता. वधू संशोधनात तर प्रमुख अट असायची, मुलीला गंधर्वांचं गाणं म्हणता येतं का. त्यामुळे गायन विद्यालयात विद्यार्थिनी भरपूर. रात्री प्रमिला आपल्या वडिलांकडून संगीताचे धडे घ्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःचा रियाज करायची आणि त्यानंतर आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या मुलींना, स्त्रियांना हे छोटे गुरुजी गाणं शिकवायचे. तेव्हापासून आस्तागायक, बालांपासून थोरांपर्यंत संगीताचं शिक्षण देण्याचं तिचं कार्य अव्याहत सुरू आहे. 42 साली विद्यालयाच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्ष म्हणून गोविंदराव टेंबे आले. 16 वर्षाच्या प्रमिलेचं गाणं ऐकताच त्यांना त्यांच्या वेषांतर नाटकाची नायिका सापडली. कोल्हापुरात पॅलेस थिएटरमध्ये शिवराज नाटक मंडळीद्वारे प्रमिलेनं राजकन्या सुनंदेच्या रूपात संगीत नाटकाच्या जीवनस्पर्शी जगात पदार्पण केलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या नाटक कंपन्यांचा प्रवास सुरू झाला. तो होता तिच्या जडणघडणीचा काळ. संगीतातून आणि नाटकातून आत्मप्रकाश मिळवण्याच्या शोधयात्रेचा काळ होता तो. त्यावेळी राजाराम संगीत मंडळीतली तिची शारदा पाहून प्रख्यात लेखक गोपालकृष्ण भोबे यांना वाटलं, सतार म्हणजे रविशंकर, तबला म्हणजे थिरकवा खासाहेब, त्याप्रमाणे शारदा म्हणजे प्रमिला जाधव. संगीताच्या मोहिनीतून त्या काळी कोणतेही संगीतकार सुटले नाहीत. विख्यात संगीतकार सी रामचंद्र यांना याच पदाची पहिली ओळ एक अजरामर चाल सुचवून गेली. शारदा, सौभद्र, मानापमान, एकच प्याला, स्वयंवर अशा नाटकातून प्रवास होत होत
प्रमिलेचा प्रवेश झाला गंधर्व नाटक मंडळीच्या महाविद्यालयात. गोविंदराव टेंबे, गंगाधरपंत लोंढे, गणपतराव बोडस अशा ज्येष्ठ गुरूंकडून तिच्यावर संगीताचे, अभिनयाचे संस्कार झाले होते. आणि अशातच एकदा पनवेल मुक्कामी बालगंधर्वांचा आवाज बसलेला असताना त्यांनी सांगितलं, आज प्रमिलेला बोलवा, माझ्याऐवजी ती रुक्मिणी करील. बावरलेल्या प्रमिलेला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा बालगंधर्वांचा आशीर्वाद मिळाल्यावर आत्मविश्वासानं तिनं रंगभूमीवर पाऊल ठेवलं नसतं तरच नवल. साली मुंबईतल्या नाट्य महोत्सवातलं शारदा नाटक म्हणजे प्रमिलेच्या आयुष्यातला सुवर्ण प्रयोग म्हणायला हवा. कारण शारदेच्या आईच्या भूमिकेत स्वतः बालगंधर्व आणि इतर भूमिकांमधून गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, चिंतूबुवा गुरव अशी त्यावेळची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा नटांच्या मांदियाळीत प्रमिलेला शारदा करायला मिळणं हे केवढा भाग्ययोग. त्यानंतर 48च्या नाट्य महोत्सवात डॉक्टर भालेरावांनी तिच्याकडे एकदम 4 नाटकं सोपवली. शारदा, मान अपमान, संशय कल्लोळ आणि शाकुंतल. शाकुंतलच्या तालमी गणपतराव बोडस घ्यायचे. दुष्यंताकडे पाहून लाजावं कसं हे गणपतराव दादा प्रमिलेला शिकवत असताना काय सांगू तुम्हाला, प्रमिला अशी बेहद्द लाजली की दुष्यंताचं काम करणारे रामजोशी फेम जयराम शिलेदार तिच्या प्रेमातच पडले. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरत हवेलीत शिरली मोत्याचा भांग, हवेलीत शिरली मोत्याचा भांग, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरल, पुन्हा नाही फिरल कुणाची सांग, कुणाची सांग, कुणाची सांग.
प्रेमाच प्रेमाचा मार्ग अर्थात नाही वेळच नाहीये पुढे आपल्याला. जशी कळली सोन चाफ्याची, जशी कळली सोन चाफ्याची, न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची, नसेल दिनार नसेल दिनार नसेल दिनार. अंगी तारुण्याचा पहर, अंगी तारुण्याचा पहर, ज्वालीचा कहर, मारी दे लहर मदन तलवार, मदन तलवार मदन तलवार. पाय पैंजण चुमकेदार, पाय पैंजण चुमकेदार, पाय पैंजण चुमकेदार. कुणाची दार, कोण सरदार हिचा भरदार, कोण सरदार हिचा भरदार, कोण सरदार हिचा भरदार. जनाची लडार चाले ना भरदार, नारी ग ग ग ग ग ग ग जी. हाय रे हाय रे हाय रे हाय रे. प्रेमाचा मार्ग बरं का, प्रेमाचा मार्ग अर्थातच वनवे नव्हता. नवल नयनोत्सव वाटण्या इतके आमचे नाना म्हणजे जयराम शिलेदार चांगलेच देखणे होते. त्या राजस सुरेल गंधर्व भक्ताला पाहताच प्रमिलेला वाटलं असणार, मला मदन भासे मोही मना, मला मदन भासे मोही मना, मना मोही मना, मना मोही मना. मानी जना या मामा मना, मानी जना या मामा मना, या मामा मना, मना मला मदन भासे मोही मना, मला मदन भासे मोही मना, मोही मना, मोही मना. प्रीतची माया, प्रीतची माया रणप्रासादा, प्रीतची माया रणप्रासादा. ते पद सेवा प्रेमी जना, ते पद सेवा प्रेमी जना. या वामना, या वामना, या वामना. मला मदन भासे मोही मना, मला मदन भासे, मला मदन भासे, मला मदन भासे मोही मना, मोही मना, मोही मना. शाकुंतल नाटकाच्या तालमी गिरगावात चालायच्या. नायक नायिका रोज लोकलमधून दादर ते गिरगाव असा प्रवास मोठ्या आनंदानं करायचे. पण तालीम संपल्यावर परतीच्या प्रवासात मात्र कसली तरी हुरहुर घेऊन घरी जायचे म्हणे. काय मेलं मन तरी. प्रथम फसलेसी
कसे बसलेसी प्रथम फसलेसी मना तळमळसी अरे वेड्या मना तळमळसी अरे वेड्या मना तळमळसी लता मंडपा मंडपा लता मंडपा मंडपा लता मंडपा सुख सेवाय लता मंडपा लता मंडपा सुख सेवाया सुख सेवाया सेवाया लता मंडपा सुख सेवाया लता मंडपा सुख सेवाया येईन पुन्हा तुझ पाशी येईन पुन्हा तुझ पाशी प्रथम फसलेसी मना तळमळसी अरे वेड्या 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 मना अरे मना अरे वेड्या मना तळमळसी वेड्या मना तळमळसी अरे वेड्या मना अरे वेड्या मना अरे वेड्या मना तळमळसी. जयराम शिलेदार आणि प्रमिला जाधव यांनी आधी नाट्य संस्था स्थापन केली आणि मग पुढच्या वर्षी लग्न केलं. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. 49 साली मराठी रंगभूमी पुणे ही जी संस्था स्थापन केली ती आजपर्यंत फक्त संगीत नाटकासाठीच कार्यरत राहिलेली आहे. पहिला प्रयोग होता सौभद्राचाच. 99 साली आम्ही संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला तेव्हा सौभद्र नाटकात आईनं सुभद्रेची भूमिका करून प्रेक्षकांना चकित करून सोडलं होतं. कीर्तीची आणि माझ्या नाट्यजीवनाची सुरुवातसुद्धा 3 शिलेदारांच्या सौभद्राने झाली. नंतर आम्ही जे युवा कलाकारांमध्ये सौभद्र बसवलं त्यांनाही राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. अशी ही जी यशाची आमची कहाणी आहे त्यामागे एका कर्तव्यदक्ष गृहिणीचा हात होता. नाट्यसंस्था आणि घर हे दोन्हीही संसार आईनं अगदी निगुतीने सांभाळले. तसा घर संसार सांभाळायला तिला फारसा त्रास झाला नाही कारण घरानंच तिला जपलंय असं मी म्हणेन. कारण या घरात नारायणराव जाधवांसारखा पिता, जयराम शिलेदारांसारखा पती आणि कीर्तीसारखी कन्या असल्यामुळे तिला आंतरिक समृद्धी मिळत राहिली. म्हणून तर ती गाण्यात फुलत राहिली. नाहीतर संगीत नाटक करणं ही सोपी गोष्ट नाही. मला तर असंच वाटतं या जगातली सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे नाटकातलं पद म्हणणं. थोडक्या शब्दांनी मोजक्या स्वरांनी नाटकातला नेमका विचार पदातून मांडताना तो सुद्धा चांगल्या रीतीने मांडताना तपश्चर्याच करावी लागते. त्या दृष्टीनं आई ही निग्रही साधक आहे. गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार
ही परीक्षा प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होऊन तिनं शास्त्रीय संगीताचा सतत अभ्यास केला. स्वतःच्या संस्थेच्या 18 नवीन नाटकांना तिनं संगीत दिलंच, शिवाय इतरही नाटकांना तिनं चाली दिलेल्या आहेत. मुंबईच्या साहित्य संघातलं एक नाटक व्यंकटेश माडगुळकरांचं पती गेले ग काठेवाडी, तिने दिलेली चाल ऐकूया. नाट्यसंगीतामध्ये आई म्हणजे 65 वर्षाचा चालता बोलता गाता इतिहासच आहे. अतिशय कष्टाळू, आळस तिला ठाऊकच नाही. पण घरामध्ये गोंधळ माजवण्यातही पहिला नंबर तिचाच. इतकी आवरावरी करते की नेमक्या वेळी काही सापडूच नाही. मग घरामध्येच खडाष्टकाचे प्रयोग सुरू. तिचे राजहट्ट, स्त्रीहट्ट, बालहट्ट पुरवणारे नाना इतके चिडचिड करायचे, पण तेच चिडचिडणारे नाना तिच्या सुरांच्या समर्पणावर मात्र अतोनात प्रेम करायचे. खरंच ती नुसत्या कंठानं कधी गायलीच नाही. ती डोळ्यानं गायली, ती ओठानं गायली, ती हृदयानं गायली, ती सर्वांगानं गायली. तिनंही नानांच्या अनुमतीशिवाय संगीतातलं, नाटकातलं कोणतंच पाऊल उचललं नाही. शिलेदार कुटुंबाचं लौकिक जीवन म्हणजे सदैव संगीत नाटकाची कार्यशाळाच राहिलेली आहे. पण तरी मला प्रश्न पडतो, संगीत नाटकाच्या अंधार युगात का बरं नाना आई संगीत नाटकासाठी तन मन धनानं झटत राहिले? नायक नायिकांमधून अलगद नटी सूत्रधार होऊन का बरं पुढच्याही पिढ्या त्यांनी संगीत नाटकासाठीच भारून टाकल्या? रसिक हो, उत्तर एकच आहे. खरा तो प्रेमाना धरी लोभ मने, खरा तो प्रेमाना धरी लोभ मने, खरा तो प्रेमाना धरी लोभ मने, खरा तो प्रेमाना धरी लोभ मने. ना धरी लोभ मने, खरा तो प्रेमाना
प्रेमा ना धरी लोभ मनी खरा तो 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 प्रेमा ना धरी लोभ मनी ना धरी लोभ मनी ना धरी लोभ मनी खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ना धरी लोभ मनी ना धरी लोभ मनी. आईची प्रतिमा ही अशी बहुरंगी आहे. गाण्यात स्वरांचा स्वतंत्र आविष्कार करण्यात ती बुद्धिवादी आहे. हळवी आहे पण कठीण प्रसंगात कणखरपणानं वागणारी आहे. साधी भोळी श्रद्धाळू अशी ही माझी आई कुणाच्याही चांगल्या सुरात स्वतःला विसरून जाते. हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाल्यावर पुन्हा जोमानं गाण्यासाठी पहाटे 5ला उठून 2 तास रियाज करण्याची जिद्द या वयात तिच्याकडे आहे. तिचं पूर्वजन्मीचं सुकृत हे की रंगमंदिर भारून टाकणारा, मन व्यापून टाकणारा आनंददायी षड्ज तिला लाभला. असं म्हणतात, ज्याला हा सा सापडला त्याच्या आयुष्यात उन्हाचं सुद्धा चांदणं होतं. नुकताच तिच्या सहस्त्र चंद्रदर्शनाचा सोहळा साजरा झालाय. म्हणजे तिच्यावर 1000 पूर्ण चंद्रांचं चांदणं पडलेलं आहे. आता तर ती आंतरबाह्य चांदण स्वरांचीच झाली असणार. म्हणूनच तिला स्वरांचं बक्षीस मिळालंय असं मला वाटतंय. रसिक हो, पुन्हा योगायोग. जयमाला शिलेदारांना लता मंगेशकर पुरस्कार मिळालाय. नुकताच लता मंगेशकरांनाही फ्रान्स सरकारचा नाईट ऑफ द लिजंड हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. त्या आनंद घन स्वराकडून आम्ही आजच्या प्रवास वर्णनाच्या सांगतेकडे वळतो आहोत. संसार आणि कला या दोन्ही क्षेत्रात सारखंच लक्ष पुरवणाऱ्या आईच्या जबरदस्त ऊर्जेला जोहार करीत आजची स्वरपूजा आम्ही संपन्न करणार आहोत. तेव्हा रसिका हो, जोहार मायबाप, जोहार. जोहार माय
उष्टासाठी आलो तुमच्या उष्टासाठी आलो चोखा म्हणे पाणी चोखा म्हणे पाणी हो चोखा म्हणे पाणी आणले चोखा म्हणे पाणी आणले चोखा म्हणे पाणी आणले चोखा म्हणे पाणी आणले उष्टासाठी आणले तुमच्या उष्टासाठी आणले तुमच्या उष्टासाठी आणले हो जोहार माझा जोहार जोहार माझा जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार 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 रसिक हो, कुठच्याही लोभ मनात न धरता सुंदरामध्ये मनामध्ये भरलीसारखी लावणी काय किंवा पती गेले का काठियावाडीसारखा गुजराती गरबा काय, जोहार मायबापसारखा अभंग काय, रसिकांना पांडुरंग मानून त्यांची सेवा करणारे हे शिलेदार कुटुंब खरोखर महाराष्ट्राचं भूषण आहे. आजच्या या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं, कृपा करून 2 मिनटं बस 2 मिनट. दीप्ती भोगले या जयमालाबाईंच्या कन्या आहेत. मी आपले सांस्कृतिक कार्यमंत्री अशोकजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी दीप्ती भोगले यांचा पुष्पगुच्छ देऊन मानसन्मान करावा. आपल्या आईवर सगळ्या बाजूने परखड लिहिणारी मुलगी महाराष्ट्रात सापडेल की नाही शंकाच आहे. तसंच या कार्यक्रमामध्ये गायलेल्या कीर्ती शिलेदार आपल्या आईचा वारसा गाण्याचा पुढे नेत आहेत. त्या गाण्याच्या वारशाला सलाम. आणि मंडळी, सध्या सुरू असलेला हा आनंद सोहळा दूरदर्शनच्या DD भारतीवरती देशभर दाखवला जातो आहे लाईव्ह. त्याशिवाय दूरदर्शनच्या मराठी सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8 पासून तो प्रक्षेपित केला जाणार आहे. आता दूरदर्शन आणि TV कॅमेरा म्हणजे छोटासा ब्रेक ज्याला म्हणता येईल तो आलाच. आम्ही आपल्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतो आणि त्याच्यानंतर त्वरित स्नेहल भाटकर यांच्या जीवनावरील कार्यक्रम सुरू होईल. आज या दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित आलेल्या आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करूया. शीला जी, हम सारे दिल्ली स्थित मराठीवासी और महाराष्ट्र से आए हुए सारे मराठी लोग आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस शाम में. सुस्वागतम सुस्वागतम. तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी फडकती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती उठ महागणपती.
शुभद सुमंगल सर्वाधी तुझी पाद्य पूजा छेडुनी वीणा छेडुनी वीणा जागविते तुझ सरस्वती भगवती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती उठ महागणपती आवडती तुझ म्हणून आणली आवडती तुझ म्हणून आणली रक्तवर्ण कमळे पाच मण्याच्या किरणासमयी हिरवी दुर्वादळी उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊन आरती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती उठ महागणपती. नमस्कार मंडळी. प्रत्येक मराठी घराची पहाट खऱ्या अर्थानं जागवणाऱ्या या गाण्याचे संगीतकार स्नेहल भाटकर, वासुदेव गंगाराम भाटकर. रत्नागिरीच्या भाटे गावातील भंडारी द्यात्नीतील गंगाराम शेठ भाटकर ते मुंबईत स्थायिक झालेले. घरची दुकानदारी, थाटमाट आणि त्या काळी स्वतःची सारवट म्हणजे स्वतःची बग्गी असणारे पालखेवाडी दादर येथे राहणारे गंगाराम शेठ. त्यांच्याच घरात 17 जुलै 1919 रोजी वासुदेवाचा जन्म झाला. पण दुर्दैवाने वासुदेव 3 वर्षांचा असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मुलांच्या पोषणाची जबाबदारी आई सखुबाईवर आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळात स्वतः शिक्षण घेऊन शिक्षकीची नोकरी करून तिने मुलांना नुसतंच वाढवलं नाही तर सुसंस्कृत केलं. त्या भजनं खूप छान गात. प्रभू तेरी दया अपार है, तू अगम अगोचर अविचल है. आईच्या खड्या आवाजातील त्या सुरेल संस्कारांना भातखंडेंच्या गाण्यावरील पुस्तकांची जोड मिळाली आणि वासुदेवाच्या संगीत जीवनाची पहाट झाली. पहाटे छाया प्रहरी म्हणा हरे हरे हरे. पहाटे छाया प्रहरी म्हणा हरे हरे हरे. रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली. रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली. फुलारली झाडे वेली फुलारली झाडे वेली. जागवारी यासी आली वेळ शीतळ स्वाजिरी. पक्षी गाती नाना परी. पहाटे छाया प्रहरी म्हणा हरे हरे हरे. पहाटे छाया प्रहरी म्हणा हरे हरे हरे. गेला दिस नाही येत काही करावे संचित. गेला दिस नाही येत काही करावे संचित. साधा पुलारे हित साधा पुलारे हित. नाम वाचे उच्चारित नाम घेता घरी दारी. उभा विठ्ठल कैवारी.
गंभीर करदळी ताटा फणस गंभीर करदळी ताटा हाती घेऊन नारंगी फाटा हाती घेऊन नारंगी फाटा हरी पाहून फुलली चित्ता हो हरी पाहून फुलली चित्ता हो राधा घुसळी डेरा रेता वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले ऐसी आवडी विनली दोघा आवडी ऐसी आवडी विनली दोघा एक रूप झाले अंगा हो मन मिळाले से मना मन मिळाले से मना मन मिळाले से मना एका भुलाला जनार्दना वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले. भजन गाण्यांचा शौक सुरू झाला. ठिकठिकाणी भजनी बाऱ्यांवर भाटकर बुवांची भजनं रंगू लागली. अर्थार्जनासाठी म्हणून त्यांच्या मामानं एकदा त्यांना एका शाळेत शिपायाची नोकरी आणली होती. पण आईने सक्त विरोध केला. तो गातोय ना, त्याला गाऊ दे, नोकरीचं पुढे बघू. पण पुढे 1939 मध्ये हार्मोनियम वादक म्हणून HMEत नोकरी लागली आणि एक नवं रोमांचक पर्व सुरू झालं. या ठिकाणी वासुदेवाला खूप काही शिकायला मिळालं. शास्त्रीय संगीतातले बडे गुलाम अली खान साहेबांसारखे मोठमोठे दिग्गज त्यांनी इथंच ऐकले. गजाननराव वाटवे, सुधीर फडके, गदी माडगुळकर, दत्ता डावजेकर यांच्यासारखी मित्रमंडळी इथंच भेटली. वसंतराव कामेरकर, JN जोशी, रूपजी ही HMEतली मंडळी खूप गुणग्राहक होती. गोड गळ्याची, रेखीव चेहऱ्याची, पोर वयाची, सावळ्या रंगाची गीता रॉय म्हणजेच गीता दत्त हिच्या भजनाची पहिली रेकॉर्ड इथंच निघाली आणि संगीतकार होते वासुदेव भाटकर. त्या काळी HMV कंपनी ही गुणीजनांचं माहेरच होतं. अवघ्या भारताचं संगीत तिथं नांदत होतं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. या सगळ्यांचे संस्कार कळत नकळतपणे वासुदेव भाटकरांवर झाले. स्टिक वाजवणारा जयकिशन, ढोलक वाजवणारा शंकर, नौशाद, मदन मोहन, सी रामचंद्र यासारख्या कलाकारांचा सहवास लाभला. इथंच त्यांना भेटले कलकत्त्याहून मुंबईत नुकतेच आलेले केदार शर्मा. गंमत अशी झाली की केदार शर्माने कलकत्त्यामध्ये बनवलेल्या एका चित्रपटाचं एक गाणं म्हणजे ॲडिशनल गाणं त्यांना मुंबईमध्ये रेकॉर्ड करायचं होतं. पण त्यांचे संगीतकार झंडे खान ते तर होते तिकडे कलकत्त्यात आणि तेवढा वेळच नव्हता. म्हणून मग फक्त एका गाण्यासाठी म्हणून वासुदेव भाटकरांना पाचारण करण्यात आलं. आणि ते गाणं ऐकल्यानंतर केदार शर्मा एवढे खुश झाले की त्यांनी त्यांना पुढचा चित्रपट स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून दिला. पुढं रणजी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगला पोचताच क्षणी केदार शर्मानी वासुदेवाच्या हातावरती 1000 रुपयाच्या 5 करकरीत नोटा ठेवल्या. वासुदेवाने उत्साहाने पेटी पुढे ओढली आणि गझल तयार झाली. भूल जाते हैं भूल जाया करे भूल जाया करे भूल जाया करे आजमाते हैं आज माया करे आज माया करे आज माया करे. खरोखरच वासुदेव आता आजमावायच्या तयारीला लागले. खरं तर त्यांचा स्वभाव नव्हता पण जिगर होती.
1947 सालामध्ये केदार शर्मांचा नीलकमल प्रदर्शित झाला. संगीत होतं बी वासुदेव यांचं. देखण्या चेहऱ्याचा, निळ्या डोळ्यांचा राज कपूर नायक होता आणि नायिका होती बेबी मुमताज म्हणजेच मधुबाला. या दोघांचाही हा पहिला चित्रपट. राज कपूरला पहिला प्लेबॅक देण्याचा सन्मान वासुदेव भाटकरांना मिळाला. या चित्रपटाची गाणी खूप लोकप्रिय झाली आणि मग केदार शर्माने पुढचा सिनेमा सुरू केला. संगीत अर्थातच भाटकरांचं. पण त्यावेळेस भाटकर HMV कंपनीमध्ये पगारदार नोकर होते आणि तिथे असताना बाहेर स्वतंत्रपणे काम करायची त्यांना परवानगी नव्हती. शिवाय नीलकमलला दिलेल्या त्यांच्या संगीताची कुणकुण कंपनीला लागली होतीच. त्यामुळे भाटकर माघार घेऊ लागले. पण पक्क्या व्यावसायिक केदार शर्माने शक्कल लढवली. तू तुझं नाव बदल, स्वतंत्र संगीत दिग्दर्शक हो, ना तर मागे पडशील. नेमकं त्याच वेळेस वासुदेवाला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. तिचं नाव स्नेहलता. बस स्नेहलताचं स्नेहल भाटकर झालं. सोहागरात सुरू झाला. गीता बाली आणि भारतभूषण या दोघांनी या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची पार्श्वभूमी पहाडी मुलखातली होती आणि त्या काळामध्ये हिंदी चित्रपटामध्ये बंगाली आणि पंजाबी संगीतच जास्त वापरलं जायचं. पण या चित्रपटाची पहाडी मुलखाची पार्श्वभूमी असल्यामुळे स्नेहल भाटकरांनी हिंदी चित्रपटामध्ये पहिल्यांदा पहाडी धून आणली. रूम झूम मतवारे बादल छा गए, रूम झूम मतवारे बादल छा गए, बलम जी तोरी याद दिला गए, बलम जी तोरी याद दिला गए, कोयलिया सावन के दिन आ गए, कोयलिया सावन के दिन आ गए, झूम झूम मतवारे बादल छा गए, झूम झूम मतवारे बादल छा गए, बलम जी तोरी याद दिला गए, कोयलिया सावन
कोयलिया सावन के दिन आ गए सुहागराचं संगीत खूपच लोकप्रिय झालं. केदार शर्माने पुढचं पिक्चर तयार करायला घेतलं, पण यावेळी ते म्हणाले, भाटकर साहब, इस बार मैं पिक्चर किसी और को देना चाहता हूँ. रेफ्यूजी है, पंजाब से आया है, रोशनलाल नागरथ. स्नेहल भाटकर म्हणाले, काही नाही, द्या त्यांना, काही हरकत नाही. आहे की नाही खास मराठी, काही छक्के पंजे नाहीत, कुणावर कुरघोडी करण्याची वृत्ती नाही, कुणाच्या हातातला काही हिसकावून घेण्याची प्रवृत्ती नाही. पुढं पुढं करणं तर बाप जन्मात शक्य नाही. उलट रोशनने बावरेनेला संगीत चांगलं दिलं म्हणून स्नेहल भाटकरांनी स्वतः जाऊन त्याचं कौतुक केलं. पण कोंबडा आरवलं नाही म्हणून सूर्य उगवायचा थोडाच थांबतो. इकडे कंपनीचा नियम मोडला म्हणून HMAची नोकरी गेली, पण शोभना समर्थांच्या छबिलीचं संगीत चालून आलं. आज स्नेहल भाटकरांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला, त्याने त्यात सन्मानित झालेले आहेत. पण संगीतकार म्हणून त्यांना लता मंगेशकर पुरस्कार हमारी बेटीमध्ये त्या त्यांच्याकडे पहिल्यांदा गायल्या त्याच वेळी मिळाला होता. लता मंगेशकर आणि स्नेहल भाटकरांची खरी जोडी जमली ती वसंत जोगळेकर यांच्या नंदकिशोर या हिंदी आणि मराठी चित्रपटात. या चित्रपटातील सगळीच्या सगळी गायणी लताबाईंनी गायली होती. जमुना जल श्याम राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी. जमुना जल श्याम राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी. सखियों की अखियाँ मुख चंद्र की चकोरी, सखियों की अखियाँ मुख चंद्र की चकोरी. राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी. जमुना जल श्याम राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी. चंचल उमंग मन में, चंचल तरंग अंग में, चंचल उमंग मन में, चंचल तरंग अंग में. जमुना में चंचल लहरें राधा सखियों के संग में. जमुना में चंचल लहरें राधा सखियों के संग में. देखो हरे ना कहीं किरण रूप तोरे. राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी. जमुना जल श्याम राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी, राधा गोरी.